अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी के खिलाफ ग्राम पंचायत के सरपंच, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति, ग्रामीण व किसानों का धरना आंदोलन। अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी प्रशासन ने जिला परिषद निर्माण विभाग के अंतर्गत आने वाले मौजा कॉलोनी, बेलोरा, जेना, इजिमा 16 की सड़कों को देर रात चोरी छिपे खोदकर बंद कर दिया है, जिसके चलते सरकारी संपत्ति का नुकसान हुआ है। यह सड़क बंद होने से परिसर में अनेक किसानों को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते आज अरबिंदो रियलिटी एंड इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी के विरोध में प्रकल्प बाधित ग्राम पंचायत के सरपंच, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति, ग्रामीण और किसानों द्वारा धरना आंदोलन किया गया। इस समय आंदोलनकारियों ने बताया कि अरबिंदो कंपनी ने अवैध रूप से सड़क खोदकर उसे बंद कर दिया है, जिसके कारण सरकारी संपत्ति का नुकसान हुआ है। परिसर के किसानों को आवागमन करने में कोई वैकल्पिक रास्ता नहीं है। कंपनी प्रशासन ने जिला परिषद की आम बैठक और टाकली ग्राम पंचायत की मासिक बैठक में पारित प्रस्ताव का उल्लंघन करते हुए इस सड़क को अवैध रूप से खोदकर बंद कर दिया है। सरकारी संपत्ति की सुरक्षा और कंपनी द्वारा अवैध खनन को रोकने की मांग को लेकर धरना आंदोलन करने की जानकारी दी। आज छत्रपती महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्हा सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी करण्याऐवजी आज या ठिकाणी आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसावं लागत आहे। या सगळ्या प्रकरणाला या दोषी जे आहेत ते आपलं चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद बांधकाम प्रशासन या ठिकाणी संपूर्ण दोषी आहेत। जो जिल्हा परिषदचा जो इजिमा 16 सार्वजनिक रस्ता आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणारा, तो कंपनी प्रशासनानं बळजबरीनं कुठलीही परवानगी न घेता अर्ध्या रात्री 29 जानेवारीला खोदून काढला आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। आणि सर्व या ठिकाणी जे कंपनीचं काम चालू आहे ते अवैधरित्या काम चालू आहेत। आणि या संदर्भाने आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधीला देखील कळवलं होतं। त्या अनुषंगाने 16 फरवरीला पालकमंत्री साहेबांनी जिल्हा नियोजन भवन चंद्रपूर येथे सभा देखील घेतली होती आणि त्या सभेमध्ये सर्व प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं जे आपापल्या बाजू मांडण्यात आल्या आणि त्यामध्ये कंपनी प्रशासन अवैध उत्खनन करत आहे, बळजबरी करत आहे, मुजोरी करत आहे हे जिल्हा प्रशासनाला आणि पालकमंत्री महोदयांना, स्थानिक खासदार महोदया आणि स्थानिक आमदार महोदय यांना निदर्शनास आलं आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी खाण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या समक्ष दिले। परंतु त्या आदेशाला न जुमानता हे कंपनी प्रशासन अजून देखील बळजबरीने या ठिकाणी काम करीत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, ग्रामस्थांवर अन्याय होत आहे। तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्त सरपंच, ग्रामस्थ, शेतकरी या ठिकाणी धरणे आंदोलनाला या ठिकाणी शिवजयंतीच्या महोत्सवाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आणि हा रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला एवढी अडचण होत आहे की येण्या जाण्यासाठी कंपनी लगत खोदकाम त्यांनी चालू केले जिल्हा परिषदच्या रोडवर। आणि जर आम्ही इथून गेलो तर यांची ब्लास्टिंग कंपनीची चालू राहते। जर समजा आमच्या कोणाला जर हानी झाली तर सर्वस्वी कंपनी जबाबदार राहील। आणि शेतीला सुद्धा ये जा करण्यासाठी आम्हाला कोणताही मार्ग दिला नाही। जो रस्ता दिला आहे, वळण रस्ता, पर्याय रस्ता म्हणून दिला आहे, तो आम्ही हर कंपनीमध्ये हर मीटिंग मध्ये आम्ही अमान्य केला आहे।